भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बोंडे गावातून शिक्षण व्यवस्थेवर गंभीर सवाल उपस्थित करणारी बातमी समोर आली आहे। शिक्षकांची कमतरता असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी थेट रस्त्यावरच शाळा भरवली। तब्बल 56 विद्यार्थ्यांचे शिक्षण शिक्षकांच्या कमतरतेमुळे प्रभावित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून शिक्षण विभागाचा निषेध केला आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बोंडे गावात शिक्षकांच्या कमतरतेविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर आला आहे। बोंडे येथील जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 5वी पर्यंत तब्बल 56 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत आवश्यक शिक्षक उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आम्ही पालक वर्ग जे आहेत त्यांनी मागल्या वर्षी 2 वर्ष सतत 2 वर्ष खिशातून पैसे गोळा करून आज स्वयंसेवक ठेवत आहेत आणि आम्हाला तेच आश्वासन मिळत आहेत की 2 महिन्याने 3 महिन्याने पवित्र पोर्टल ओपन होऊन तुमच्या शाळेला शिक्षण देऊ, शिक्षक देऊ, परंतु अजूनही आमच्या शाळेला शिक्षक मिळालेला नाही। आणि आज 5व्या वर्गाचं शिक्षण एवढं खालावलेलं आहे की आज पहिल्या वर्गाचं जरी एका दोनचे साधे पाढे विचारले तर 100 पर्यंत पाढे यायला ते नाकारत आहेत विद्यार्थी। शाळेत शिक्षकांची कमतरता दूर करण्याकरिता ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली। मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावरच शाळा भरवली आणि शिक्षण विभागाचा निषेध केला। रस्त्यावर बसून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आश्वासन नको तर तातडीने शिक्षक द्या अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आमची शाळा 1 ते 5 पर्यंत 56 विद्यार्थी आहेत। आम्ही 2022-23 पासून शिक्षकाची मागणी करत आहोत, परंतु आमच्या शैक्षणिक खूप नुकसान होत आहे आणि विद्यार्थी खूप खालावलेले आहेत अभ्यासात। आमची शाळा तालुक्यातून पहिले 2रा क्रमांक आला, तालुक्यातून 1ला क्रमांक आला, स्पर्धेची 2दा पारितोषिक मिळालेलं आहे। आमच्या शाळेकडे कोणत्याही शिक्षण अधिकाऱ्याचे लक्ष नाही। 2 वर्ष झालं आमची शाळा शिक्षणापासून खूप वंचित आहे। त्याच्यामुळे शासनाने दखल घ्यायला पाहिजे। जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच उपोषण चालू ठेवू, सर्व गावकरी, पालकवर्ग आणि सर्व मंडळी। घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद सदस्य घटनास्थळी दाखल झालेत। यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे। शिक्षकांच्या कमतरतेचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने शासनाने तातडीने आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सांग तुझं। माझे पूर्ण नाव कल्पेश परवंद कापसे आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। अच्छा, तुम्ही कशासाठी शाळेच्या गेटच्या समोर उभी आहात सध्या? आमच्या शाळेला फक्त एकच शिक्षक आहे। आम्ही 5व्या वर्गात जाऊनही पहिल्या वर्गाचं शिक्षण शिकत आहोत। अच्छा, काय तुमची मागणी काय आता? आम्हाला शिक्षक द्या। एका बाजूला विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर शाळा भरवण्याची वेळ येत असेल तर प्रशासनाला जाग येणार कधी असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। आता प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिले जाते की बोंडेंच्या 56 विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात आवश्यक शिक्षक मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिक्षणासाठी मोठा गाजावाजा करणारा हा सरकार आज जर खरंच प्रत्यक्षात जर परिस्थिती बघितली तर तुम्ही बघू शकता, मी आज भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील ग्राम बोंडे ह्या जिल्हा परिषद शाळेत समोर उभा आहे। गेल्या कित्येक वर्षापासून इथं फक्त एकच शिक्षक आहे आणि शाळेची पटसंख्या जर बघितलं तर 55 ते 60च्या दरम्यान शाळेची पटसंख्या आहे। मात्र अशातच येथील स्थानिक पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी वारंवार शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला, मागणी केली, मात्र अद्यापही कुठलं इथं शिक्षक मिळालं नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन आणि जे विद्यार्थी आहेत यांनी आक्रमक होऊन थेट ही जी शाळा आहे ही रस्त्यावर भरवलेली आहे। त्यांची एक आणि सरळ स्पष्ट एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या शाळेत शिक्षक मिळण्यात यावा। आता ह्याकडे जो काही शिक्षण विभाग आहे हे किती गंभीर्याने याकडे दखल घेते आणि खरंच ह्या शाळेला शिक्षक मिळते का हे आता पाहण्यासारखी असेल। सिटी न्यूजसाठी मी साहिल रामडेगे, साकोली, भंडारा। बोंडे गावातील 56 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे।
रस्त्यावर शाळा भरून ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आश्वासनांपलीकडे जाऊन शिक्षण विभाग या विद्यार्थ्यांसाठी तातडीने शिक्षक उपलब्ध करून देणार का, हा खरा सवाल आहे.